जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 9 जून इसवी सन 1659। 9 जून 1659 रोजी औरंगजेबाने दार शिकोह याला कैद केले। कैदीदाराला पकडल्या गेल्यानंतर पूर्ण कल्पना होती की आपण मारले जाणार आहोत। दाराला देहांताची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने त्यास निरोप पाठवून असे विचारले की दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे तितकेच अनुकूल झाले असते आणि मला औरंगजेबाला तू कैद केले असतेस तर तू काय केले असते। यावर दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले। अशी परिस्थिती आली असती तर मी तुझ्या शरीराचे 4 तुकडे करून दिल्लीच्या 4 दरवाजांच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते। हे उत्तर कळविल्यानंतर औरंगजेबाने दारास देहांताची शिक्षा फरमावली। 9 जून इसवी सन 1661 महाराजांचा महाड येथे मुक्काम। महाराजांनी कुडाळकर सावंताकडे दुर्लक्ष केले व ते किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले। महाराज महाडला पोहोचले। महाड येथे मुक्काम सुमारे 2 दिवस होता। राजपूरचे सुभेदार रावजी पंडितही महाराजांच्या आज्ञेनुसार तिथे आले होते। राजापूरला जे इंग्रजेतर पारशियन, अरबी व इतर कैदी महाराजांच्या ताब्यात होते त्यांच्या बंदोबस्ताची योग्य त्या खंडणीच्या मोबदल्यात त्यांची सुटका करण्याची जबाबदारी महाराजांनी रावजीवर सोपविली। 9 जून इसवी सन 1680 दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान जहान बहादूर औरंगाबादला पोहोचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास अहिवंतगड वेढा घातला। 9 जून इसवी सन 1680 दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान जहान बहादूर औरंगाबादला पोहोचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास अहिवंतगड वेढा घातला। 9 जून इसवी सन 1682 छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील खंबायत व रामनगर जिंकले। 9 जून इसवी सन 1696 छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले। मुलाचे नाव शिवाजी ठेवले। ताराबाईचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी 1683 ते 1684 सुमारास झाले। 25 मार्च 1689 रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या। छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या। रामचंद्र पत्त अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली।